तुमच्या जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आणि दरवेळी कोणाला तरी विनंती करायची, त्यांच्या शेतातलं पीक जाऊ द्यायचं आणि मग त्यानंतर त्या ठिकाणावरून आपण आपल्या ज्या शेतीमालाच्या पिकांच्या गाड्या आहेत त्या घेऊन जायच्या. कधी कधी त्यांना तिथून आपलं वाहन नेण्यासाठी पैसे सुद्धा द्यायचे. असा प्रसंग तुमच्यावर येतो ना. शेतजमिनीला रस्ताच नसतो, आजूबाजूचे शेतकरी शेतजमिनीला रस्ता देत नाहीत. त्यावेळी आपल्यापुढं काय पर्याय असतो? आपल्यापुढं पर्याय असतो तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्त्याची मागणी करणे. ती मागणी शेतजमिनीच्या सरहद्दीच्या बांधावरून करावी लागते आणि मुख्य रस्त्यापर्यंत जाण्या येण्यासाठी आपण मागणी करू शकता. याबद्दल आपण खूप सारे व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर पोस्ट केले. परंतु आपल्याला एक गोष्ट माहीत आहे का की असं कोणती गोष्ट आहे किंवा असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरून जर आपण रस्ता मागितला तर आपल्याला रस्ता कधीच मिळणार नाही. त्यामुळं आपण रस्ता मागणी करत असताना रस्ता कुठून मागायचा हे सर्वात आधी लक्षात ठेवा. कारण आपण जर का अशा चुकीच्या ठिकाणावरून रस्ता मागितला तर आपण अगदी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं तरी सुद्धा आपल्याला रस्ता मिळणार नाही आणि आपला रस्ता मागणीचा अर्ज 100% नामंजूर होईल. चला तर मग पाहूया की अशी कोणती गोष्ट किंवा असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरून आपण रस्ता मागायचा नाही. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा आपल्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ता नसतो आणि आपण चर्चा करतो, वकिलांशी चर्चा करतो, कुटुंबामध्ये करतो, गावात करतो की मला जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, माझी जमीन बागायत आहे, मी आता डेव्हलप केली आहे, मी त्या ठिकाणी विहीर खोदली आहे, बोरवेल खोदले, पाईपलाईन केली आहे किंवा कॅनॉलच्या पाण्याने बागायत केलेली आहे, त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न पण येत आहे, पण शेतमाल मुख्य रस्त्याला नेण्यासाठी माझ्याकडं जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही. शेजाऱ्यांना त्यांच्या मिळकतीच्या बांधावरून रस्ता द्या म्हटलं तर ते म्हणतात की आमच्या बांधावर जी आहे ती मोठी झाडं आहेत, आमची जमीन बागायत आहे, रस्त्यासाठी आमचं क्षेत्र जाते आणि आम्ही तुम्हाला रस्ता का देऊ. त्यावेळी एकच पर्याय असतो तो म्हणजे नवीन रस्ता मागणीचा अर्ज करणे. परंतु हा नवीन रस्ता मागणीचा अर्ज आपण करताय कुठून, कोणत्या बाजूने आणि कोणत्या ठिकाणावरून करताय हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण अशा गोष्टी असल्या तर त्या ठिकाणावरून रस्ता मागणी कधीच करू नका. रस्ता मागणीचा अर्ज करू नका किंवा रस्ता मिळावा म्हणून त्या ठिकाणावरून मागणी करू नका. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच वेळा आपली मिळकत असते, आपल्या मिळकतीच्या लगत शेतकऱ्याची मिळकत असते आणि त्या लगत शेतकऱ्याच्या मिळकतीला लागून जो आहे तो कॅनॉल असतो, पाटबंधारे विभागाचा उजनीचा असेल कॅनॉल, आणि त्या कॅनॉलच्या साईड पट्टीवरून अख्खं गाव जात असतं. मग आपल्याला काय वाटतं की माझ्या जमिनीपासून लगत एकच जमीन आहे आणि त्या जमिनीच्या लगत तर कॅनॉलची साईड पट्टी आहे, तिथून रस्ता आहे, त्यामुळं मी त्या शेतकऱ्याच्या मिळकतीच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्ता मागतो. तिथून मी पास करून गेलो की पुढं तर कॅनॉलची साईड पट्टी आहेच, तिथून मला मुख्य रस्त्याला जाता येईल. आणि तीच चूक आपण करतो. कारण कॅनॉलची साईड पट्टी हा रस्ता नाही. कॅनॉलची साईड पट्टी हा सार्वजनिक वाहतुकीचा रोड नाही, तो कायदेशीर वाहतुकीचा रोड नाही. लोक गुडफेतमध्ये आपसात ह्याच्यानी जातात, परंतु कॅनॉलची साईड पट्टी जी असते ती कॅनॉलचा मेंटेनन्स करण्यासाठी ती राखीव ठेवलेली जागा असते, ना की तो रस्ता असतो. त्यामुळं जर का आपण कॅनॉलच्या साईड पट्टीला अप्रोच होण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी आणि तिथून पुढं मला रस्ता आहे, त्या रस्त्याने मी मुख्य रस्त्याला जातो असं म्हणत असाल तर आपला तो अर्ज कायद्याने चालू शकणार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण अशा बांधावरून रस्ता मागू नका की ज्या बांधावर ज्यांच्या जमिनीतून हद्दीवरून आपल्याला रस्ता मागायचा आहे त्यांच्या त्या ठिकाणी विहिरी आहेत, त्यांचे त्या ठिकाणी बोरवेल्स आहेत, त्यांचे त्या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनचे टी आलेले आहेत, जमिनीखाली पाईपलाईन आहे आणि वर टी आलेले आहेत. त्या ठिकाणी मोठमोठी उंचच्या उंच झाडं आहेत, खूप जुनी आहेत ती झाडं, जसं की चिंचेची असतील, बाबळीची असतील, काही फळझाडं असतील, मोठी असतील, तर ती झाडं त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचं एखाद्या ठिकाणावरून मोठंच्या मोठं जे आहे ते काही पोल असतील इलेक्ट्रिक, त्यांनी डीपी बसवलेले असतील, त्या ठिकाणावरून मागणी करू नका नवीन रस्त्याची, कारण आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळं त्यासोबतच
एखादं ठिकाण आहे आणि ज्या ठिकाणी शासनाचे जे आहे ती हे शेततळं केलेलं आहे शासनाच्या अनुदानातून, त्या ठिकाणावरून मागू नका. कालवे असतात, बऱ्याच वेळा काय होतं की शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी कालवे केलेले आहेत. आता ते पावसामुळं, पाऊस कमी झाल्यामुळं तिथं कोरडे असतात, तर त्या कालव्यातून रस्ता मागितला जातो. शासनाच्या गायरान वेगवेगळ्या ठिकाणावरून रस्ता मागितला जातो, मिळकतीच्या मधून रस्ता मागितला जातो. तर अशा प्रकारे आपण जर मागण्या केल्या तर आपला रस्ता मागणीचा अर्ज हा 100% नामंजूर होणार. मग आपला अर्ज मंजूर होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपला अर्ज नवीन रस्ता मागणीचा मंजूर होण्यासाठी मिळकतीच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्ता मागितला पाहिजे. जो रस्ता आपण मागतोय तो रस्ता मंजूर केल्यानंतर त्या लगतच्या शेतकऱ्याचं कमीत कमी कसं नुकसान होईल त्या ठिकाणावरून मागितलं पाहिजे. ज्या ठिकाणावरून मागतोय त्या ठिकाणी आता जसं मी नमूद केलं तसं कॅनॉल असेल, पाझर तलाव असतील किंवा शेततळे असतील, बोरवेल, विहिरी असतील, त्या ठिकाणावरून मागू नका. कारण त्या ठिकाणावरून सुद्धा रस्ता देणं प्रॅक्टिकली शक्य नसतं. तर ज्या ठिकाणावरून रस्ता मागता शक्यतो ते ठिकाण खुलं असावं. शक्यतो त्या ठिकाणावर छोटी झाडं वगैरे असली तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण रस्ता जी मागणी करू शकतो तिथून रस्ता करू शकतो. या गोष्टीची आपण काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण जर का मी आत्ता सांगितलं तशा पद्धतीनं त्या ठिकाणावरून रस्ता मागितला, पाझर तलावातून रस्ता किंवा पाझर तलावाच्या दिशेने जाऊन त्या पाझर तलावातून पुढं मुख्य रस्त्याला जाण्यासाठी म्हणा, कॅनॉलच्या साईडला म्हणा, किंवा एखाद्या विहीर असताना, बोरवेल असताना, राहतं घर असताना त्या ठिकाणावरून नवीन रस्ता जर आपण मागणी केली तर आपल्याला तो रस्ता जो आहे तो मिळू शकत नाही. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण या व्हिडिओला कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि आपण जर या व्हिडिओला आमच्या कोर्ट कचेरीच्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुक, इंस्टाग्रामवर, प्रोफाईल्स, पेजेसवर पाहत असाल, अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा, त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. आणि शेअर यासाठी की कुणाला अशी अडचण असली आणि कुणी असा रस्ता मागणी करण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला तर ते अलर्ट होतील आणि ते ठिकाण बदलून रस्ता मागतील. धन्यवाद.